नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. नागपुरातील हिंसाचाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूरमध्ये येऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे, तर शहरातल्या परिस्थितीचा आढावा सुद्धा घेतला. हिंसाचार माजवणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. नागपूर हिंसाचार प्रकरणी 104 लोकांची ओळख पटलेली आहे, तर आतापर्यंत 92 जणांना अटक करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय. आणि दंगलखोरांकडून नुकसान वसूल करणार, अन्यथा त्यांची मालमत्ता जप्त करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. जिथे गरज असेल तिथे बुलडोझर वापरणार, कोणालाही सोडणार नाही असा इशाराही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला. वाहनांची तोडफोड झालेल्यांना 3 ते 4 दिवसात नुकसान भरपाई दिली जाणार आहे आणि पोलिसांनी लादलेले निर्बंध लवकरात लवकर शिथिल करण्यासाठी प्रयत्न करणार असंही त्यांनी सांगितलंय. महाराष्ट्र में हम लोग अपने तरीके से कार्रवाई करते हैं। जहां बुलडोजर चलाने की आवश्यकता होगी वहां चलेगा, जहां गलत काम होगा उसको रौंदा जाएगा, किसी को बख्शा नहीं जाएगा। आता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल. त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडून वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल. अशा प्रकारे नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा ही घटना ॲग्रिवेट व्हावी म्हणून पोस्ट केलेले आहे त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच सहआरोपी बनवलं जाणार आहे. कारण त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दंगा भडकवण्याकरता त्या ठिकाणी मदत केलेली आहे, त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे, गाड्या फोडणं, काहींच्या पार्शली गाड्या फुटल्या आहेत, त्या सगळ्यांना पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे. त्या सगळ्यांना नुकसान भरपाई येत्या 3 ते 4 दिवसात दिली जाईल. हाँ, महिला कांस्टेबल पर पत्थर फेंके गए, उनको आहत करने का प्रयास हुआ है, लेकिन जिस प्रकार से मीडिया में बातें चली है मैंने उसके बारे में पुलिस कमिश्नर से जानकारी ली और पुलिस कमिश्नर ने स्वयं उसकी जांच की है और उनका कहना यह है उस प्रकार का अभद्र व्यवहार नहीं हुआ है. हाँ, जरूर, और ये भी गलत ही है कि महिला कांस्टेबल को घेरकर उनके ऊपर पत्थर फेंकना, तो उसके ऊपर वैसी कार्रवाई होगी.